हे गाईज, मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी दाखवणार आहे की तुम्हाला गावरान पद्धतीने हुलग्याची आमटी कशी बनवायची. हे असे असतात हुलगे. ह्याला मी शिजवून घेतले, कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्या आणि त्याला शिजवून घेतले. त्याला काही जास्त मसाले वगैरे काय लागत नाही. त्याला एकदम गावरान पद्धतीने मी तुम्हाला आहे हुलग्याची आमटी बनवून दाखवते. ह्याला लसूण आणि जिऱ्याची म्हणजे असं कुटून घेतले उकळीमध्ये, आणि हळद, चटणी, मीठ एवढंच लागतं. याला जास्त काही सामान लागत नाही. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. सगळ्यात आधी तर आपण आता गॅस मी चालू केलेला, ऑन केलेला गॅस मी. आता ह्या पातेलं ठेवलं आहे. ह्या पातेल्यामध्ये आपण जेवढं लागतं तेवढं तेल घालून घेऊया. हे तेल थोडंसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर हे आपण लसूण आणि जिऱ्याचे कूट केलेला ना मोठा मोठा, तो आपण यामध्ये टाकायचा आहे. असा लसूण काय लगेच भाजतो. यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडंसं आणि याच्यामध्ये हुलगे आहेत ना, हे टाकून घ्यायचे. अशी एकदा आमटी करून बघा, खूप छान होते हुलग्याची आमटी. आणि याचं पाणी आहे ना, हे वेस्ट नाही करायचं, यामध्येच टाकायचं पाणी. पण हे थोडेसे हुलगे राहिलेच नाही आहेत, टाकून घेतो. ज्वारीचं पीठ आणि पाणी थोडंसं मिक्स करून आहे ना याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे आहे ना आमटी थोडीशी छान होते आणि असं घट्ट होते. खूप छान होते याची आमटी. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आता या आमटीला उकळी आलेली आहे, तर यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदा अशी आमटी करून बघा, खूप छान लागते हुलग्याची आमटी. आमच्या घरात सगळेजण आवडीनं खातात ही आमटी. चला बाय. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.